जय महाराष्ट्र मंडळी, कसे सर्व मस्त मजेमध्ये. तर बघा, ही महत्वाची माहिती मी तुम्हाला शेअर करतो आणि सर्व रिक्षावाल्यांपर्यंत ती पोहोचलीच पाहिजे. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, मित्रांनो आपण रस्त्यावरती असतो, सिच्युएशन कोणतंही असो, पण आता हे ऍपवाली आपली मारायची ठरवलेत ते मारतच राहतात. आता ही रॅपिडो स्टुडंट ऍपच्या नावाखाली आज आपली रिक्षा चालकांची एवढी फसवणूक करते, पार आपली वाट लावते. बघा ना, आज आपण स्टुडंट ऍपच्या जे राईड ऍक्सेप्ट करतो आणि जातो त्यावेळेस बघतो तर तो स्टुडंट नसून तो ऑफिसला जाणारा माणूस असतो, बाजारात जाणारा माणूस असतो, विद्यार्थी नसतो, ज्याला जिथं जायचं तिथं जाणारा असतो. आणि या सर्व्हिसच्या नावाखाली आपल्या रिक्षा चालकांची खूप मोठं नुकसान होतंय, खूप मोठं नुकसान होतंय. आज नाव स्टुडंट ऍटो, पण त्याचा चान्स दुसराच मारतो आणि याचं नुकसान आपल्याला भोगावं लागतं. माहिती तुम्हाला भावांनो, सीएनजी आपण भरतो, मेंटेनन्स आपण करतो, ईएमआय आपला असतं, शिक्षण खर्च, घर खर्च सगळं आपण करतो. आणि बदल्यात आपल्याला काय भेटतं? खिशात पुरत पण नाही एवढे पैसे, परवडत पण नाही आपल्याला. रॅपिडो आपल्यावरती कोणतं सहकार्य करत नाही, हे अन्यायच करत आपल्यावरती. आता मी हे अजिबात सहन करणार नाही. बघा ना, कमी भाड्याची राईड जर नाकारली ना तर आपली ऍक्सेप्टेशन रेट आहे ना कमी करतं आणि आपल्याला भाडं कमी करतं, वरतून दंडाची कारवाई. अरे वा, म्हणजे असं झालं राईड नाही तर शिक्षा. पण याच्यात नुकसान मात्र आपलाच होता, त्यांचा फायदाच स्टुडंटचा म्हणा, जे बुक करतात त्यांचं. असा अन्याय मी अजिबात सहन करणार नाही. सरळ सांगतो, जर कमी रेटचे भाडे देत असेल तर रॅपिडो बंद. असा अन्याय जर रॅपिडो आपल्यावरती करत असेल तर रॅपिडो बंद. चालकांची जर सन्मान आणि इज्जत करत नसेल ना तर रॅपिडो बंद. का वाटतं तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये मित्रांनो. मंडळी, आपल्या ऑटो चालकांशिवाय ना रॅपिडोचा पत्ता सुद्धा हलणार नाही, अजिबात चालणार नाही यार. आपण जर ऍप बंद केलं ना त्यांना कळेल आपली किंमत काय आहे. समजलं तुम्हाला? कारण आपण भीक मागत नाही, आपण हक्काचे पैसे मागतो. आणि हे रॅपिडोवाले आपल्याला काय मशीन विषय समजतात का? तर आपण माणसं आहोत हे त्यांना दाखवून द्या. आजपासून एकच संदेश मी ठरवलंय, बायकआउट रॅपिडो, बंद रॅपिडो. जय हिंद, जय महाराष्ट्र.